बघा, समर्थाने काय सांगितलं, मूर्खाचे लक्षणं. आता एक मूर्ख, एक शहाणा आणि एक दीड शहाणा, त्याला काय म्हणतात, षडमूर्ख. तर मूर्ख ऐकतो, शहाणा ऐकतो, पण जो दीड शहाणा असतो ना, त्याला स्वतः काही कळत नाही आणि तो दुसऱ्याचं ऐकतही नाही. आज समाजामध्ये ही संख्या जास्त आहे. कोणाची? दीड शहाण्यांची. दीड शहाण्याचा कधी विकास होत नाही, कारण त्याला स्वतःची बुद्धी नसती आणि तो दुसऱ्याच्या बुद्धीला ऐकत नाही आणि मग त्याच्या जीवनाचं तो नुकसान करून घेतो. एक 2-3 बाया होत्या, त्या प्रवासाला गेल्या आणि त्यांना रात्र झाली. फुलाबायलाच्या घरी मुक्कामाला गेल्या, ओळखीचा होता. जेवण बिवण दिलं. आता त्यांचे ते झोपायला जागा होती आणि ते फुलांची त्याची टपरी होती. त्या टपरीमध्ये त्याने काय केलं, ते झोपल्या, त्यांना ते फुलानं त्यांचं डोकं उठलं. मग त्याने काय केलं, त्या माशाच्या पाठ्यावर त्यानं त्याचं पाणी शिपडलं आणि ते डोक्यावर घेतलं, घोरायला लागल्या. म्हणजे चांगला वास नाही सहन झाला, तर माशांचा वास आज समाजामध्ये तेच झालेले. चांगलं पटत नाही, चांगलं ऐकत नाही आणि जे नको आहे ते ऐकतो, जीवन बर्बाद करून घेतो. म्हणून दासबाजात काय सांगितलं, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधून तोडावे गे. तर काही लोक आपल्या बळावर कर्तृत्व मोठे असतात, तो शहाणा. कोणी बापाच्या बळावर, कोणी पैशाच्या बळावर, कोणी नातलगाच्या बळावर. जो दुसऱ्याच्या बळावर असतो तो एक मूर्ख. तर म्हणून षडमूर्ख, त्याची कधी विकास होत नाही, त्याच्या जीवनाचा कधी हे होत नाही. गुरु, गुरु कोण पाहिजे? सद्गुरू. आज कोण आहे? सगळे दांभिक गुरु. मला पैसे मिळतील, त्याच्याकडून मला पैसे मिळावा, ही गुरु. सद्गुरू मिळत नाही. सद्गुरू काय म्हणतो, माझ्या शिष्याचा विकास व्हावा. माझ्या शिष्याचा विकास होण्याकरता मग सद्गुरू मिळत नाही ना, तर मग कोण आहे? आपुली आपण. आपला गुरु कोण आहे? आपणच आहे. मग मी चांगलं करतो किंवा वाईट करतो, मी कसं केलं पाहिजे याचा विचार कोणा करायचे? आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. म्हणून आपला गुरु कोण आहे? गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, ही जे ग्रंथ आहे ना, हे आपले गुरु आहे आणि यांच्यापासून आपला विकास होतो. तर आपला विकास करून घ्या. जय भैरवनाथ महाराज की जय. पिकली काय? हां, लगेच नको खाऊ, जेवण केले, जेवण करताना खाय. कसं वातुळ येते. फडक्याचा गोळा गोळा करून ठेवू. दूध आणून बरं का, शिकरण करून पाहू आपण. हां, पाय बरं, त्या दिवशी मी ते केळं करून आणली. आता तुझी आई कोण आहे? गंगू, 150 आणि मला काय म्हणली? हां, ते खायला केळं आणली, ते कचेर मिचेर. आता पहिले आणले होते मी त्या युट्यूबाच्या तिडून. आता मला माहिती आहे हे केळं वाटत आहे, ते कोणी नेईल. म्हणजे या घरामध्ये भावड्या त्या जातीचं, स्वतःही कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाही. 150 आण्याचा बाजार. हां, चाल.